तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार हे अबाधित ठेवावेत, त्यांचे राईट्स हे प्रोटेक्ट करावेत. तिकडच्या काही रहिवाशांनी आमदार या नात्याने मला त्यांनी सांगितलं की सगळ्या घरांचा सर्वे झालेला नाहीये. 2021 साली जे तेव्हाचे आमदार होते, खरं तर ही त्यांची जबाबदारी होती की जर अर्धाच सर्वे झाला तर त्यांनी तो पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता. पण ते काय तेव्हा काय निष्क्रिय होते, त्यांनी काम केलं नाही. आणि मग जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की विकासाला अजिबात विरोध नाही, वांद्रे पूर्व स्थानक हे स्वच्छ व्हावं. हे मी निवडणुकीला जेव्हा लढलो तेव्हापासून मी दिलेलं वचन आहे. मी त्यावर जितक्या वेळी विधानसभेत भाषण केलं, प्रत्येक अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडलाय आणि वारंवार मी यावर बोलत आलोय. गेल्या आठवड्यामध्ये मी अश्विनी भिडे मॅडम यांची भेट घेतली. तिथे सॅटिस प्रकल्प राबवला पाहिजे याकरता मी प्रयत्न करतोय. त्यामुळे या प्रकल्पाला हा होतोय हे चांगलंच आहे. सर्वे झाला असता तर जसं बऱ्यापैकी जसं हायकोर्टाने 100 लोकांचे राईट्स हे अबाधित ठेवले तसे बाकीच्यांचे पण ठेवले असते. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी ही शासनाने केली असती, त्यांना घरं मिळाली असती. एवढा सरळ सोपा हा विषय असताना याला मुद्दामून धार्मिक रंग देणं. काल हिमॅन सारखे तिकडे किरीट सोमय्या जातात काय, बुलेट प्रूफ वेस्ट घालतात काय, तिकडे जाऊन उगाची नौटंकी बांगलादेशी घुसवले ना, अमुक घुसवले ना, तमुक घुसवले, या गोष्टींचा संबंध कुठे येतो? माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली आहे, कुठे गेले आता? ही जबाबदारी आता किरीट सोमय्यांची नाही? किरीट सोमय्यांनी बांगलादेशला साठी काही ट्रेन केली आहे, फ्लाईट केलंय, बस पाठवली आहे? बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे? जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. हे लोक बँड्रामध्ये आले कसे हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर आय डी कशी मिळाली याची चौकशी तुम्ही करणार का? यांना वोटर आय डी ज्यांनी मिळवून दिले त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का? ज्यांनी यांना आधार कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? या सगळ्यांकडे राशन कार्ड आहेत, ज्यांना त्यांना राशन कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? करायचं काही नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम काम होतं पश्चिम रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं. तेवढ्या पुरतं जर केलं असतं तर म्हणून आम्ही सुद्धा हायकोर्टाचा निर्देश होता, जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करता आली ती आम्ही केली. जेवढ्या लोकांना पुनर्वसन आपल्याला करता आलं शासनाच्या धोरणानुसार ते करायला मी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे. मी ते करणार. मला काही ह्यांच्या धर्माच्या आणि नॅरेटिव्हच्या याच्यात जायचं नाही. प्रत्येक गोष्टीला आणि आज जो काही लाठीचार्ज झालेला आहे याकरता मला वाटतं कालपासून तिथे जे कोण अजितदादांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांची माती भडकवत होते यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काल जे किरीट सोमय्या लोकांची घरं तुटत असताना मी तोडली करून आधीच त्यांना जे भडकवण्याचे धंदे करत होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.